तुम्हाला काय दिसतंय? एका काचेच्या ग्लासमध्ये पेन्सिल ठेवलेली आहे, ती आपल्याला व्यवस्थित दिसते. जर त्याच काचेच्या ग्लासमध्ये पाणी टाकलं तर ती पेन्सिल आपल्याला तुटलेली दिसते. आता खरंच पेन्सिल तुटते का पाण्यात टाकल्यावर? तर नाही. मग आपल्याला हे असं का दिसतं? इट इज बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन. आता रिफ्रॅक्शन काय आहे? आय विल एक्सप्लेन यू विथ अन सिम्पल एक्झाम्पल. बघा, तुम्ही एखाद्या कॉन्क्रीट रोडवर पळताय, खूप जोरात पळताय आणि अचानक समोर पाणी आलं. आता तुम्हाला पाण्यात पळायचंय, तर काय होईल? तुमचा स्पीड जो आहे हा स्लो डाऊन होईल. युअर बॉडी विल बेंड स्लाइटली फॉरवर्ड. बरोबर? तसंच आहे लाईटच्या केसमध्ये. ज्यावेळेस लाईट ट्रॅव्हल होते फ्रॉम अ रेअरर मीडियम टू अ डेन्सर मीडियम, इट स्लाइटली बेंड्स टुवर्ड्स इट्स नॉर्मल. मीन्स काय? ज्यावेळेस लाईट ट्रॅव्हल होते, रेअरर मीडियम म्हणजे काय? वर आहे हवा, रेअरर मीडियम, आणि खाली काय आहे? पाणी. पाणी आहे डेन्सर मीडियम. ज्यावेळेस रेअरर मीडियम म्हणजे हवेतून लाईट ट्रॅव्हल होते टू अ डेन्सर मीडियम, मीन्स पाण्यामध्ये ज्यावेळेस ती जाते त्यावेळेस ती स्लाइटली बेंड होते, तिचं डायरेक्शन थोडंसं चेंज होतं आणि इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. हा का आहे? नॉर्मल. आणि हेच का आहे? रिफ्रॅक्शन. बरोबर? आता ज्यावेळेस तुम्ही बोर्ड एक्झामला ही डेफिनेशन लिहायला जाल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय? रनिंग आठवायची आहे. बरोबर? फ्रॉम रोड टू वॉटर. दिस इज द डेफिनेशन ऑफ रिफ्रॅक्शन. ओके? In our class, we don't make you learn science. We make you feel and see the science. So, अशाच सिंपल पद्धतीने कन्सेप्ट जर समजून घ्यायचे असतील तो stay tuned with राजेश्वरी अकॅडमी. I am Mrs. प्रेमल गोंधळी.